राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले दीपक केसरकर यांनी आता उघडपणे राणेंविरोधात दंड थोपाटलेत। तळ कोकणात हातवाले आणि घड्याळवाले यांच्यात रंगलेला हा कलगीतुरा। घड्याळाचे काटे फिरले की काळ वेळही बदलतो। उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र डॉक्टर निलेश राणे सध्या त्याचाच अनुभव घेत आहेत। आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले दीपक केसरकर यांनी राणेंच्या नाकी 9 आणलेत। राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेऊन केसरकर यांनी राणेंना शॉक देण्याची तयारी केली। राणेंच्या विरोधात मतदान करण्याचं उघड आवाहन त्यांनी केलंय। दोघांपैकी कोणी नको हा सुद्धा ऑप्शन असतो। ते बटन काही तुम्ही दाबणार आहे का? नाही ना, ते बटन दाबून राणे घरी जाणार नाही। राणेनं दुसरंच बटन दाबायला लागतं। हे बटन थोडी त्यांच्याकडे होतं, ते बटन दाबल्याशिवाय शॉक लागतो। पण छोटी माहिती द्यायची सवय आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की जिथं शॉक लागतं तेच बटन तुम्ही दाबलं तर राणेनं शॉक लागणार। नारायण राणेंवर गुंडगिरीचा आरोप करत त्यांचा दहशतवाद संपवण्याचा विडाच आता केसरकरांनी उचललाय। सत्यविजय भिसेंच्या खुनाची किंमत चुकवावी लागेल असंही केसरकर म्हणाले। हे जे इलेक्ट्रॉनिक उभे राहिले त्यांचा प्रचार कोण आहे किंवा माहिती आहे ना? माहिती आहे की माहिती नाही? तो ग्रस्त या सावंतवाडीच्या जेलमध्ये सत्यविजय भिसेंच्या खून प्रकरणातला प्रमुख आरोपी म्हणून सावंतवाडीच्या जेलमध्ये हा स्वाभिमानी पक्ष आदरणीय पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रुजवला। त्या पक्षाची अशी अपेक्षा आहे का त्या राष्ट्रांच्या तेगींच्या शिलारी तो बाळगिसेने बसावा म्हणून? अहो, त्यांना आपल्या बहिणींचं जे कुंकू पुसलेलं आहे ना, ते कपाळ सुद्धा आठवणार त्या ठिकाणी। त्यांची मुलं जी आपल्या वडिलांची आठवण काढतात ते त्यांना आठवणार। केसरकरांच्या या हल्ल्यामुळे चवताळलेल्या राणेंनीही आता केसरकर आणि त्याच्या कच्च्या बच्चांना संपवण्याचा विडा उचललाय। केसरकरला राजकारण त्याचं संपवण्यासाठी किंवा केसरकरला जे काही 4-5 टकली साथ करतायत त्यांची असलियत लोकांबरोबर आणण्यासाठी माझी उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे। केसरकरांच्या या बंडामुळे तळ कोकणात राणेंची वाट बिकट झाली आहे। त्यातून मार्ग काढण्यासाठी राणे आता कोणतं नारायणास्त्र वापरणार? हातवाले विरुद्ध घड्याळवाले यांच्यातला हा कलगीतुरा कोण जिंकणार आणि आघाडीतल्या या भांडणात शिवसेनेचा लाभ होणार का, याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। सिंधुदुर्गाहून विकास गावकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, कणकवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।